दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोरोनाचा हा सगळा काळ आणि यामध्ये मग प्रत्येकाला एक झालं की नाईलाजानं प्रत्येकाला एक आपापल्या घरात राहावं लागलं किंवा एक आहे की जास्तीत जास्त एक स्वतःभोवतीच प्रत्येकाचं विश्व राहिलं. याचे काही चांगले वाईट परिणाम दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. एक जर आपण विचार करायला गेल्यानंतर काही रोजगार असेल किंवा उद्योग व्यवसाय असतील तिथं काही प्रमाणात म्हणा किंवा मोठ्या प्रमाणात एक थोडासा परिणाम दिसून आला. पण दुसऱ्या बाजूला एक होतं की आपल्या ज्या काही कला आहेत किंवा माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला आणि त्यातून प्रत्येकाकडे एक असणारी कला किंवा त्याचं एक जे वैशिष्ट्य आहे किंवा स्वतःचं जे विश्व आहे त्यामध्ये माणूस रमला आणि त्यातून मग एक चांगल्या कलाकृती देखील समोर येत गेल्या. ही थोडी आपण अशी म्हणू की जमेची बाजू आपण म्हणता येईल. कारण इतर वेळेला असं होतं की आपण काही आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अशा प्रकारे रमलेलो होतो की आपल्याला स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण या लॉकडाऊनच्या काळामुळं तो काही प्रमाणात का होईना प्रत्येकाला मिळाला आणि काही गोष्टी एक चांगल्या प्रमाणात आपल्या समोर आल्या. आणि सोलापूरमध्ये काय गुणवत्ता आहे याचं एक उत्तम उदाहरण सध्या समोर येतं आहे ते म्हणजे उन्मेष शहाणे. उन्मेष शहाणे यांच्याकडून सध्या एक चांगल्या प्रकारची व्यंगचित्र समोर येत आहेत. जी व्यंगचित्र मला असं वाटतं की जे मोठे आपले अगदी राज ठाकरे असतील किंवा बाळासाहेबांचं जे कार्टून आहे ती जी शैली आहे त्याची काहीशी झलक ज्याला आपण म्हणू. अर्थात अगदी तुलना तशी करता येणार नाही पण तो अनुभव या व्यंगचित्राच्या माध्यमातून येतो आहे. अर्थात उन्मेष शहाणे यांची काही सोलापूरकरांना नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. शिवरंजनीच्या माध्यमातून ते प्रत्येकालाच परिचित आहेत. एक त्यांचं पाहिलं तर ते हे सगळं संगीत आणि गायनाचं सगळं क्षेत्र. पण आता जो काही सगळा एकंदरीत काळ मिळाला तिथून त्यांच्या हातून एक चांगले कार्टून सध्या समोर येत आहेत. आणि आम्ही सोलापूरचा विचार करायला गेल्यानंतर पोरे ब्रदर्स असतील आणखीन काही नावं आमच्यासमोर येतात. पण यामध्ये कुठंतरी गॅप पडली आणि ही जी गॅप आहे ती आता सध्या भरून निघताना दिसते. मग शेवटी उन्मेष शहाणे यांच्याकडून हा कलाविष्कार कशा पद्धतीनं आज आपल्यासमोर येतो आहे किंवा गायनाची कला असताना ते या क्षेत्राकडे कसे वळाले हा सगळा एक उत्सुकतेचा सगळा विषय आहे. आणि मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ती सोलापूरची गुणवत्ता. सोलापूरचा कलावंत कशा प्रकारे आपली कला समोर आणतो आहे त्यासाठी आज उन्मेष शहाणे यांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे. शहाणे सर स्वागत आपल्या या खुली चर्चेमध्ये. सगळंच जाणून घ्यायचं आहे म्हणजे शिवरंजनीचा तुमचा प्रवास. येस आणि त्यातून तुम्ही व्यंगचित्राकडे वळाला. मुळामध्ये गायनाबद्दलची आवड किंवा त्यामध्ये तुमचा सगळा रस असताना आज व्यंगचित्र तुमच्या हातून घडत आहेत. हे कसं घडलं? मुळात सोलापूरकरांना गायन किंवा माझा व्यवसाय ह्याच गोष्टी माहीत आहेत. खरं तर मी मूळचा चित्रकारच आहे. माझं शिक्षण त्यातच झालेलं आहे. माझे 2 डिप्लोमा झालेले आहेत. मी पुण्यामध्ये अभिनव कला महाविद्यालयामध्ये शिकलेलो आहे. GDAD पेंटिंग प्लस ATD. म्हणजे मी आज कुठल्या तरी हायस्कूलला किंवा कॉलेजला शिक्षक असलो असतो, प्राध्यापक असलो असतो. पण तो चित्रकलेच्या माध्यमातून मी ज्यावेळेस माझं स्ट्रगल करत गेलो की माझा आवडता विषय तसा पोर्ट्रेट होता. म्हणजे लोकांचे चेहरे वाचणे आणि चेहरे रंगवणे हा माझा तसा आवडीचा विषय होता. फोटोग्राफी आवडीचा विषय होता. त्यातून अर्थार्जन करण्यासाठी मी प्रयत्न करतो. पण तो जर त्या काळातला जर स्ट्रगल बघितला तर त्या काळात त्याच्यावर आपलं अर्थार्जन होईल असं वाटत नव्हतं. म्हणून त्याला जोडीला धंदा बिझनेस काहीतरी करावा म्हणून मी नोकरीच्या शोधात परत पुण्याहून सोलापुरात आलो. सोलापुरात आल्यानंतर त्यावेळेस नुकतंच इथं दैनिक लोकमतचं उद्घाटन झालं होतं, ओपनिंग झालं होतं. तिथं मी जॉबसाठी ॲक्च्युली अर्ज घेऊन गेलो होतो. पण दुर्दैवाने तिथल्या जागा भरल्या होत्या. मग संचारला मी येता विचारावं म्हणून दैनिक संचारमध्ये मी गेलो होतो. तिथं मी ॲप्लिकेशन दिलं आणि तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्यापासून या. मग तिथल्या पुरवण्या बघण्याचं काम माझ्याकडे होतं. मग तिथले पुरवण्याचं जे संकलन असेल त्याचं चित्र रंगवणे असेल त्याला लेखाला सुटेबल असं चित्र काढणे त्याचं बेसिकली दिवाळी अंकाचं काम असेल ह्या सगळ्या कामाचा भार माझ्याकडे त्यावेळेस होता. आणि तिथं खूप काही मला शिकायला मिळालं. ॲक्च्युली शिक्षण जरी त्यात झालं असलं तरी मी घडलो त्या
हे प्रत्यक्ष पेपर कामामध्ये त्या कामातच मला सगळं कळालं की नेमकं काय करायला पाहिजे. हे माझं बॅकग्राऊंड जे आहे ते खरं तर चित्रकलेचंच होतं, पण ते करत असताना मुळात गाण्याची आवड पण माझ्या अंगी होतीच. मग त्याच दरम्यान आम्ही शिवरंजनी नावाची संस्था स्थापन केली आणि शिवरंजनीच्या माध्यमातून गायन वादन ह्या सगळ्या ग्रुपसोबत आम्ही करत गेलो. फक्त एक झालं की त्या शिवरंजनीच्या फ्लोमध्ये थोडंसं आम्ही जास्त ओढले गेलो, त्यामुळे गायनाकडे जास्त फोकस राहिला आणि चित्रकलेकडे हे थोडंसं दुर्लक्षच कमी होत गेलं. करेक्ट. शाणसाहेब, याचबरोबर एक महत्त्वाचं आहे की एक आम्ही तुम्हाला बघतो की शिवरंजनीच्या स्टेजवरती तुम्ही असता किंवा आता आमच्यासमोर जी व्यंगचित्र येतात, एक व्यवसाय तर आपण ठीक आहे की तो व्यवसाय आहे आणि तो पहिल्यापासूनचा होता आणि तो पुढे चालू राहिला, पण शेवटी ह्या गोष्टी होण्यासाठी काही वारसा लागतो किंवा वारसा लागतो म्हणण्यापेक्षा काही घरचं असं काही वातावरण होतं का की नाही चला त्यामुळे मी गायन शिकलोय किंवा चित्रकलेकडे वळालो, असं काही घरचं वातावरण त्या पद्धतीचं होतं का? खरं तर तसं सपोर्टेबल वातावरण जरी नसलं, पण मुळात जे आपण म्हणतो ना रक्तातून येतं, तर माझ्या आईला खूप गायनाची आवड आहे. गायन तिची रांगोळी खूप छान काढते. ती रांगोळी अजूनही रांगोळी खूप छान काढते. म्हणजे जर तुम्ही सिमेट्री बघितली त्या रांगोळीतली तर एक कणभर सुद्धा इकडे तिकडे हलत नाही. आज तिचं वय जवळपास 75-76च्या पुढं तिचं वय आहे, पण तिचं ड्रॉइंग आणि तिचं गायन हे जन्मताच माझ्याकडे आलं आणि तिचं खूप स्वप्न होतं की मी ह्यात काहीतरी करावं. शेवटी त्या काळात सुद्धा म्हणजे आत्ता थोडंसं वातावरण बदललं की कलेला थोडा सपोर्ट होतोय. त्या काळी खूप असायचं, तू काय हातात ब्रश घेऊन बाहेर रंगवत फिरणार आहेस का, लोकांच्या पाट्या रंगवणार आहेस का. माझे आजोबा पण असे चेष्टेने म्हणायचे. बरोबर, आईची अर्थार्जनाच्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी काहीच नाही. पण आईची तीव्र इच्छा होती की मी ह्यात काहीतरी करावं आणि आज मला वाटतं ते सफल झालंय. व्यंगचित्राकडे पुन्हा आपण येऊयात. व्यंगचित्र काढणं म्हणजे ती स्वतंत्र अशी कला आहे, कारण ती अगदी ज्याला म्हणू की ब्रश असेल किंवा त्या रेषा असतील त्यातून हे सगळं साकारत असतं आणि महत्त्वाचं म्हणजे विषय सुचणं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो विषय पद्धतशीररित्या सगळ्या मांडणं. एक याचं प्रशिक्षण म्हणा किंवा ही जी कला आहे ती कुठून अवगत केली आणि ती कशा प्रकारे झालं? ह्या दोन गोष्टी म्हणजे चित्रकला तुमची होती हे ठीक होतं, पण व्यंगचित्राकडेच येणं येस हे कशा प्रकारे तुम्ही? आता मला तोच विषय बोलायचा की चित्र काढता येणं हा एक भाग झाला, पण व्यंगचित्रासाठीचा जो काही अँगल लागतो, जे नजर लागते, तो भाग आपल्या अंगात असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता मी म्हणजे एक अर्थार्जन म्हणून मी खलील खान जे व्यंगचित्रकार आहेत प्रसिद्ध महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत, त्यांच्याकडे मी कामासाठी गेलो होतो. मला भविष्यात वाटलं नव्हतं की मी कधी कार्टून करेल म्हणून, पण मला तिथे एक नोकरी मिळावी, त्या काहीतरी काम मिळावं ह्या उद्देशाने मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्या कार्टून्सवर रंग भरण्याचं काम मी करायचो. ज्याला आपण इंकिंग करणं म्हणतो आपण. म्हणजे थोडक्यात जसं आपण आई गिरवतो तसं मी त्यांचे चित्र गिरवत गेलो आणि मग माझ्यातलं ते जाणवं लागलं की आपणही असं काहीतरी करावं. फक्त आता हाच मुद्दा आहे की चित्र काढणे हा विषय वेगळा आहे आणि व्यंगचित्राचा अंग असणं वेगळं आहे. मग तुमचा स्वभाव तसा असला पाहिजे, तुमच्या मनात तसे ज्याला आता मी थोडक्यात ज्याला आपण असं म्हणू की तसा अँगल, तशी नजर, घडलेल्या प्रत्येक घटनेकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता, त्यात तुम्हाला व्यंग काय जाणवतं किंवा त्यात हसवण्यासारखं काय असू शकतं, हा जोपर्यंत तुम्हाला अँगल येत नाही तोपर्यंत व्यंगचित्र सक्सेसफुल होत नाही. याजवळ होतं की असं म्हणजे आम्हाला एक माहिती होतं की व्यवसाय आणि पुन्हा आपण म्हणून शिवरंजनीकडचा विषय सगळा होता. कार्टून पुन्हा हे सगळे पुन्हा काढण्या म्हणण्यापेक्षा हे जे कार्टून तुमच्याकडनं यायला लागले, हा एक वेळ कसा मिळाला किंवा हे याची पुन्हा सुरुवात कशा पद्धतीने झाली? हे कार्टून काढायचे आहेत आता नाही, याला विषय सुचले म्हणा कशा पद्धतीनं किंवा हा प्रवास कसा सुरू झालाय आता? खरं तर कारण पाहिलं गेलं तर तुमचं तसं व्यस्त वेळापत्रक एकत्र आपण बघतोय. एकीकडे व्यवसाय आहे किंवा शिवरंजनीचा कार्यक्रम आपण बघतो सातत्यानं व्यस्तता आहे. होय होय. आणि ही कला अशी आहे की याला असा स्वतंत्र वेळ द्यावा लागतो मुळात. खरंय खरंय. नाही, मुद्दा तोच आहे की वेळ मिळत नव्हता म्हणूनच त्याच्याकडे कानाडोळा होत होता. वास्तविक तुमच्या चालण्या बोलण्यातनं, तुमच्या स्वभावातून, तुमचा ॲक्टिव्हिटीतून किंवा एखाद्या विषयी टोमणे मारणे असेल किंवा एखाद्या विषयी चेष्टा करणे असेल इथपर्यंतच ते लिमिट होत होतं, पण ते चित्राच्या माध्यमातून येऊ शकत नव्हतं. त्याला कारण असं होतं की आपली व्यस्तता.
पण मला हे म्हणायचं की मला ते लॉकडाऊन किंवा कोरोनाला धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यामुळं मी कदाचित परत ह्या क्षेत्राकडे वळालो, ह्याला वेळ देऊ शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बूस्टिंग मिळालं. म्हणजे विचारांना एक बूस्टर आवश्यक असतो, तसं जेव्हा मी रिकामं बसलो लॉकडाऊनमुळे तेव्हा असं वाटायला लागलं की यार हे खूप माझ्या डोक्यात तुंबलं आहे, आता हे मला कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे. फेसबुकवर एखाद्या 2 वेळीचे कमेंट्स टाकणं किंवा एखाद्या फोटोला काहीतरी लिहिणं वगैरे ह्यापेक्षा ह्याच्यातून मला जास्त व्यक्त होता आलं आणि म्हणून ते लोकांना जास्त ॲप्रिशिएशन झालं त्याचं की लोकांना ते खूप आवडलं. एखादी ओळ कमेंट्स केली एखादा तर त्याला एक अर्थ येऊ शकतो, पण मी जेव्हा ते चित्र करून टाकत असेल आणि लोकांच्या मनातली भावना, अगदी मनातली भावना आणि लोकांना त्यातनं एक काहीतरी आनंद मिळणं, छोटासा स्माईल जरी त्यातून आलं तरी माझ्यासाठी ते खूप आहे. तर तो स्पेस जो मिळाला, जो आत्ताचा हा लॉकडाऊनचा पिरियड जो मिळाला त्याच्यामुळं मी हे खरं तर परत करू शकलो. निश्चित उन्मेषजी, बरेचसे आपण म्हणजे आम्ही पाहिले ते व्यंगचित्र आहेत ते वेगवेगळ्या विषयावरचे होते या दरम्यानच्या काळामध्ये आणि अतिशय मार्मिक अशा पद्धतीची व्यंगचित्र जी एक चांगल्या व्यंगचित्रकाराची आपल्याला सगळी आठवण करून देत आहेत किंवा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभारत आहे. एक साधारण कोणते विषय मनाला भिडले गेले ह्या आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणा किंवा कोरोनामुळे म्हणा, एक व्यंगचित्र काढावं, शेवटी एक मनात उर्मी असते तो विषय बघून, असे कुठले विषय अगदी मनाला भेटले की नाही चला आता हे व्यंगचित्र काढलंच पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर साधारण जी प्रशासकीय योजना, प्रशासकीय जे नियोजन होतं, म्हणजे त्याच दरम्यान त्याच्या अगोदरच गव्हर्नमेंट बदललं होतं वगैरे हा सगळा विषय होताच आणि त्याला अनुसरून आपण एक ऑब्झर्व करत होतो की सामान्य पब्लिकला पण जाणवत होतं की कुठंतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे आपल्या ह्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे मी खूप पत्रकारांशी पण त्यावेळेस बोलत होतो की अरे काय चाललंय काय नेमकं. मग तिथं मला थोडंसं ते राहावं ना की हे चाललंय, ह्याच्यावर काहीतरी आपण टिप्पणी केली पाहिजे, काहीतरी चित्राच्या माध्यमातून आलो पाहिजे. मग ते जे असेल आता हे कम्युनिकेशन गॅप असेल किंवा मॅनेजमेंट असेल, घेतलेले निर्णय असतील, मग ते निर्णय घेतल्यानंतर अचानक घेतलेल्या निर्णयाचा सामान्य पब्लिकवर काय परिणाम होतो, त्याची अवस्था काय होती, हे सगळे विषय आसपास घडत गेल्यानंतर मग मला ते जास्त त्याच्यातून प्रोत्साहन मिळत गेलं की मी ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि ते केलेलं खूप लोकांना अपील झालं. यादव, म्हणजे बऱ्याच अगदी कार्टून तुमच्या बघितले, त्यामध्ये एक अतिशय मार्मिक वाटलं की ज्या 40 मृत्यूंची नोंद हो महापालिकेकडं नव्हती आणि ती अचानक आपले नवीन आयुक्त आले आणि त्यांनी हा सगळा प्रकार समोर आणला की हे 40 जे मृत्यू आहेत तर त्याची नोंद आमच्याकडे नव्हती. तर याच्यावरती एक तुमचं कार्टून होतं की एक मृत व्यक्ती म्हणतीये की दुसऱ्या मृत व्यक्तीला की तुझं नशीब चांगलं आहे की तुझी कुठेतरी नोंद झाली, आमची तर नोंद आहे, आमच्या मृत्यूची नाही आहे. ही परिणामकारकता साधणं आज कार्टूनच्या माध्यमातून किती महत्त्वाचं आहे. मग हे जे लोकांसमोर आणणं खरंच काही अवघड वाटतं की मनातले सुचलेले विचार याच्यावरती उतरवणं हे सहज शक्य तसं पाहिलं नाही. कसं होतं की बऱ्याच वेळा एखाद्या घटनेवरून तो विषय आपल्या डोक्यात येतो, पण आलेला विषय, डोक्यात आलेला विषय तो लोकांना तीव्रतेने कसा जाणवेल, त्याची तीव्रता कशी समजेल, ह्याच्यासाठी मात्र जरूर विचार करावा लागतो. ह्याच्यासाठी जे लागतं ते चिंतन, हे चिंतन असल्याशिवाय ती परिणामकारिता राहत नाही. कारण मी जर दुसरा कुठला तरी ऑब्जेक्ट घेऊन ते प्रेझेंट केलं असतं किंवा सरळ सरळ ते वाक्य टाकलं असतं, त्याचा इफेक्ट झाला नसता. पण एक डेड बॉडी दुसऱ्या डेड बॉडीला सांगते की तुझं नशीब चांगलं आहे, मग ह्याच्यातून त्याची ती आर्तता कळाली किंवा त्याच्यातून तीव्रता कळाली आणि हे कळण्यासाठी मात्र थोडं चिंतन लागतंच. म्हणजे आपण उठलो सुटलो आणि चित्र काढत बसलो असं होत नाही. जसं कवितेचं आहे की ती पूर्ण आतून आलीच पाहिजे, तसंच हा विषय आहे. साधारणपणे मी उत्स्फूर्तपणा असलंच पाहिजे. कारण साधारण माझ्याकडून रोज एक चित्र होत गेलं, पण ते होत गेलंय, मी केलं नाही आहे. जर मी करायचा प्रयत्न केला तर ते कृत्रिम होईल. माझ्याकडून ते मला आज विषय सुचला, मी जेव्हा विषय सुचतो त्यावेळेस मी ब्रश घेऊन बसतो आणि त्यासाठी माझ्या घरच्यांचं पण त्यांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण माझ्या मुलीने काय केलं आहे, रंगाची व्यवस्था, चित्रांच्या पेपरची व्यवस्था अशी करून ठेवली आहे की तुम्हाला पप्पा वाटेल तेव्हा बसा आणि करा. हा जो भाग आहे तो सुचलं की केलं पाहिजे एवढं मात्र आहे आणि ते सुचलं पाहिजे. उन्मेषजी, एक दिसतं आपल्याला की म्हणजे आम्हाला सोलापूरकरांना त्याचा निश्चित अभिमान आहे की तुम्ही सोलापूरचे सगळे प्रश्न तुमच्या व्यंगचित्रातनं मांडलेत
आणि सोशल मीडियावरती त्याला एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली की प्रत्येक जण आवर्जून तुमची व्यंगचित्र बघतोय, हो, आणि शेअर पण करतात. शेअर करतायत आणि त्याला आपण बघतो की तितकेच ते लाईक्स आहेत किंवा बघणारे व्ह्युअर्स तेवढे सगळे इतके मोठ्या प्रमाणात आहे. आणि प्रत्येकाला हा ज्वलंत विषय वाटतो सोलापूरचा. म्हणजे आमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडताय आणि जी गॅप आहे सोलापूरच्या बाबतीत व्यंगचित्रा संदर्भात तर ती आज भरून निघताना दिसते आहे. ही व्यंगचित्र तुम्ही स्थानिक प्रश्नांवरतीच भर देण्याचे कारण काय होतं? म्हणजे त्याच्यावर आपण बरेचसे बघतो की तसे राज्य पातळीवरचे बरेचसे विषय होते किंवा अगदी देश पातळीवरचे विषय असतील, स्थानिकवरती भर द्यावा असं का वाटलं? एक साधारण, कारण आपण बहुतेक तुमचे जे सगळे कार्टून्स आहेत ते आपल्या स्थानिक विषयावरती आहेत. कारण एक आहे की सोलापुरात अपेक्षित असणारी जनजागृती, त्याचा अभाव. वास्तविक सगळ्या बऱ्याच संस्था काम करतात ह्यासाठी, बरेच वक्ते काम करत आहेत, पण ती उंची, ती लेवल, ती पातळी अजून वाढत नाही आहे जेवढी असायला पाहिजे. इतर जिल्ह्यांची जर तुलना केली, इतर शहरांची जर तुलना केली तर तिथली लोकांची वैचारिक क्षमता, वैचारिक पातळी खूप डेव्हलप होती. तसे आपल्या सगळ्यांमध्ये व्हावी. आणि हे प्रश्न मला बऱ्याच मित्रांनी असं विचारलं की असं म्हणलं चालतं का, असा प्रश्न मांडलेला चालतो का, असं बोललेलं चालतं का? म्हणजे लोकांना हे सुद्धा माहीत नाही की आपण कुठेतरी बोललं पाहिजे, कुठेतरी आपली व्यथा मांडली पाहिजे. व्यक्त होणं भाग आहे. म्हणजे हे फक्त वर्तमानपत्राचंच काम आहे, कॉमन पर्सनने हे फेसबुकला द्यायचं नसतं. म्हणजे इथपर्यंत पण काय म्हणतो आपण वैचारिकता आहे, तर ती मोडून काढण्यासाठी किंवा त्याला थोडंसं कुठंतरी बूस्टिंग मिळण्यासाठी हे स्थानिक विषय आहे. आणि स्थानिक विषय घेतल्याचा अजून एक फायदा असा की आपला हे तुम्हाला पण लक्षात येतं की हे माझं दुःख आहे, हे माझं दुःख आहे. देश पातळीवरचं किंवा इंटरनॅशनल दुःख व्यक्त करणारे कार्टुनिस्ट पण आहेत, काम चालूच आहे, पण त्याची तुलना करणं किंवा ते लगेच समजणं असं पण होऊ शकत नाही. पण हे इथले प्रश्न कधी बाहेर येणार? आणि इथल्या मला आश्चर्य वाटलं, म्हणजे आनंद पण वाटला की इथले जे काय म्हणतो प्रशासकीय जे लॅक ऑफ कम्युनिकेशन होतं, मी मांडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ते बाहेर आलं. म्हणजे मी ज्यावेळेस व्यंगचित्रातून ते व्यक्त करत गेलो, मला सुद्धा धाडस होत नव्हतं की हे करावं का नाही. बरोबर. मग केल्यानंतर ज्यावेळेस पालकमंत्री आपले बदलले गेले किंवा अजून काही जे विषय असतील, बरेचसे विषय म्हणजे त्या व्यंगचित्राने ते साधलं गेलं. अगदी. आता ते किती परिणाम झाला ते मला माहित नाही, पण मला वाटलं मी व्यक्त झालं आणि त्याच्यानंतर बाकीचे ठिकाणी ते प्रश्न येत गेले. ह्याचंही मला बरं वाटलं की हे आपण कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे व्यंगचित्रातनं तुम्ही मांडलं आणि त्यानंतर त्या गोष्टी घडत गेल्या तशा पाहिल्या तर. म्हणजे जे अपेक्षित होतं ते साध्य झाले. अगदी. उन्मेष, आणखीन एक भाग आपल्याला याच्यामध्ये दिसतो की हे सगळं आपली व्यंगचित्र आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात, आज ती बघणाऱ्याला प्रत्येकाला भावतात आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण म्हणतो की नाही, अगदी हे माझ्या मनातलीच भावना आहे. हा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळाला? कारण अचानकपणे उन्मेष शहाणे आमच्या समोर आले. आम्ही आजपर्यंत शिवरंजनी अशी एक जी ओळख तुमची होती त्या दृष्टिकोनात पाहिलं जात होतं, पण अचानक आमच्या सोलापूर शहर जिल्हावासींच्या समोर उन्मेष शहाणे एक कार्टुनिस्ट म्हणून समोर येतात आणि त्यांच्या कार्टूनला एक मोठी, ज्याला म्हणू की चांगला एक प्रतिसाद मिळतो. या प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या राहिल्या? म्हणजे ज्यावेळेला आपण बघतो सोशल मीडियावरनं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्टून हे असे चांगल्या पद्धतीचे आले, परिणामकारक आले, मनाला भेटणारे कार्टून आले, सर्वसाधारण लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या राहिल्या? अगदी तुमचे जवळचे मित्र सुद्धा असतील, कदाचित त्यांना देखील ही कल्पना नसेल की अशी काही कला तुमच्यामध्ये आहे. नाही, तुम्ही जसं म्हणलं तसं जवळच्या मित्रांचाच ह्यात खूप मोठा हातभार आहे. आमच्या ग्रुपमधलेच मित्र कंपनीच्या समोर मी ज्यावेळेस एक पहिलं कार्टून टाकलं, अरे म्हणलं तू हे करतोयस आणि असे विषय हँडल करतो, तू मला माहितीच नाही. त्यांना पण माहीत नव्हतं. आणि ते म्हणले हे तू करत राहा, काही झालं तर प्रत्येक वेळेस मी ज्या वेळेस करत गेलो त्यावेळेस त्या प्रत्येकाचे म्हणजे जे प्रोत्साहन होतं, अगदी ते प्रोत्साहनामुळेच मी हे सगळं करू शकलो. मग प्रत्येकाने मला सांगितलं की तू आता थांबू नको. म्हणजे माझे जुने क्लासमेटसुद्धा आता फेसबुकवरनं मला जॉईन होऊन सांगतात की उन्मेष तू हे करायलाच पाहिजे आणि तू कंटिन्यूच कर. असं समजू नको की लॉकडाऊन संपलं आणि तुझं काम थांबलं. तू रोज एक किंवा रोज जसं सुचल तसं तू व्यंगचित्र केलंच पाहिजे. तुझा तो काय म्हणतो आपण, तुझ्या अंगात तो बाणा आहे तो केलंच पाहिजे. असं त्यांच्याकडनं जशी ही सुरुवातीला मला प्रतिसाद मिळाला, तसा प्रोत्साहन मिळालं, त्याच्यावरूनच मग मला हे पुढं करावंसं वाटलं. पण त्याचबरोबर एक आहे की आपल्या सोलापूरमध्ये अनेक कलावंत आहेत जे चित्रकलेशी निगडीत आहेत किंवा आपल्या ह्या क्षेत्राशी निगडीत आहेत. एक
त्यांचा रिस्पॉन्स म्हणा किंवा त्यांचा या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो कशा पद्धतीने? खूप म्हणजे आता माझं ज्यावेळेस मला माहीत नव्हतं की माझे व्यंगचित्र कोण कोण बघतंय, कारण फेसबुकला कारण सोशल मीडियातनंच मोठ्या प्रमाणात ते समोर इंस्टाला वगैरे सगळं जात होतं. मला बऱ्याच जणांचे तालुका लेवलवरून फोन आले की मला ह्या चित्रकाराची आठवण झाली, त्या चित्रकाराची चित्रकाराची आठवण झाली. ते ऐकल्यानंतर मला जास्त हे वाटायला लागले की अरे बापरे, आपण काहीतरी करतोय आणि आता इथून पुढे जास्त जबाबदारीने केलं पाहिजे. वास्तविक माझी एक गंमत म्हणून करणं आणि एक हौस म्हणून करणं हा भाग वेगळा, पण जेव्हा तुम्हाला सोशल जबाबदारी येते, सामाजिक भान ठेवून करण्याची जबाबदारी पेलावं लागते, तेव्हा कळतं की आपण काहीतरी करतोय. आणि जेव्हा जेव्हा असे फीडबॅक येतात, आता उदाहरणार्थ माधव पवारांची आपण जर गोष्ट बघितली तर त्यांचं मध्यंतरी पेपरला बातमी आली होती की 800 वेळा डायलिसिस करून सुद्धा त्यांनी कोरोनाला हरवून सक्सेसफुली बाहेर आले. मग त्याच्यावरनं मला वाटलं की काहीतरी आपण एक व्यंगचित्र करावं त्याला सुटेबल असं. तर मला आमच्या शैलेशनी सांगितलं की सर बघा काय सुचतं का, विषय खूप चांगला आहे. मग असं क्षणात सुचलं की एक माधव पवार असे उभा आहेत, त्यांच्या हातात शिवधनुष्य आहे मोठं आणि ते त्यांनी तोडलेलं आहे आणि त्यांच्या हाती वाक्य आहे की 800 वेळा डायलिसिस होऊन सुद्धा मी सक्सेसफुली कोरोनाला हरवलं, म्हणजे कोरोना की झाडकी पत्ती. आणि ते प्रकाशित झाल्यानंतर जेव्हा फेसबुकला आलं तेव्हा खूप लोकांच्या कमेंट्स आल्या. मला अपेक्षा होती की माधव पवार काय म्हणतायत. मग जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा मी खूप भारावून गेलो की त्यांनी मला सांगितलं की खूप अतिशय चांगलं तू काम केलंयस आणि मला त्या चित्राच्या माध्यमातून पण बऱ्याच जणांचे कमेंट्स आले आणि असंच करत राहा, अजिबात थांबू नको. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांच्या कमेंट्स आल्यानंतर नक्कीच उत्साह वाढतोच. म्हणजे मग आता कसा विचार आहे, कारण मित्रमंडळ म्हणतं की तुम्ही आता हे सोडू नका, हे चालूच ठेवा. आणि अगदी माधव पवार सारखे असतील किंवा अन्य कुठले आपल्याकडे मान्यवर असतील त्यांनी तुम्हाला सांगितलंय की हे सगळं चालू ठेवा. तेव्हा गायन आणि कार्टून आता ही सांगड कशी घालणार आहे किंवा मनात काय आता नेमकं की गायनाकडे आता काय फारसं नाही आहे, शिवरंजना संदर्भात एंटरटेनमेंट तर सगळीकडेच आहे. आनंद घेणे आणि आनंद देणे हा जो विषय आहे, व्यवसायात पण मी तेच करतो, शिवरंजनीच्या माध्यमातून पण तेच करतो आणि चित्राच्या माध्यमातून पण मी तेच करतो. माझं एकच म्हणणं आहे की आपण आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा. त्याला कुठलं मोजमाप लावून किंवा त्याला काही ह्यातून मला किती मिळाले आणि किती दिले हा भाग नाही. तर मला तर वाटतं की शिवरंजनीसुद्धा सक्सेस होण्यामागचं कारण तेच आहे की आम्ही कधीच पैशाचा विचार कुठं केला नाही. ह्या बाबतसुद्धा तेच आहे की हा मला आनंद मिळतोय, इतरांना मिळतोय, मला आनंद मिळतो हा कशातून, माझ्या चित्रातून मिळतो त्यापेक्षा समोरच्याला आनंद मिळतो ना ह्याचा जास्त आनंद होतो. आणि ह्याच्यासाठी आता मी ह्याला डिजिटलायझेशन करायचा माझा प्रयत्न आहे. आत्ताच माझी मुलगी पण म्हणतात, माझी दोन्ही मुलं ग्राफिक्स डिझाईनमध्येच आता एज्युकेशन घेत आहेत, तर त्यांचं म्हणणं की आपण ह्याचं डिजिटल काम करूयात. म्हणजे तुम्ही काढलेल्या चित्रांना छान डिजिटल स्वरूपात कसं एकत्रीकरण करता येईल, त्याला रंगीत कसं करता येईल, त्याला अजून कसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून कसं प्रेझेंट करता येईल की जेणेकरून कमी वेळेत पण इफेक्टिव्ह जास्त असं काय करता येईल तर जरूर करू. नाही पण शेवटी आता आपण असं म्हणू की भर जो राहील तर तो भर कार्टूनवर राहील की आपल्या पुन्हा गाण्यावरती राहील, कसं राहील? कारण आपण बघतो की याला एक चांगला मोठा प्रतिसाद या व्यंगचित्रांना मिळतोय. मला अजून एक चांगली एक आठवण सांगायची राहिली तुम्हाला की महेश टिळेकर म्हणून आहेत, मराठी तारकांचा जे कार्यक्रम करतात, खूप मोठी व्यक्ती आहे, बरेच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. त्यांनी माझी कार्टून पाहून मला फ्रेंड रिक्वेस्ट दिली आणि मला सांगितलं की तू माझ्या लिखाणावर कार्टून करायला पाहिजेस, माझी अशी अपेक्षा आहे. म्हणलं सर जरूर. मला म्हणलं पैसे कसे घेशील? म्हणलं पैशाचा विषयच नाही आहे, तुम्ही फक्त काम सांगा मी करतो. आणि मला ती खूप मोठी पावती होती की मी तर कामच करत होतो. हां, तिथपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या लेखाला तुझं चित्रण पाहिजे. हा माझ्यासाठी खूप मोठा शाबासकीचा भाग होता. आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की वेळ म्हणजे आता कशाला प्राधान्य द्यायचं, तर व्यवसाय तर केलाच पाहिजे. ह्या व्यवसाय तर तो आहे. आणि छंद जो आहे आता हा सगळा छंदाचा भाग आहे. म्हणजे गायन असेल, चित्रकला असेल, माझं फोटोग्राफी पण तेवढाच महत्त्वाचा छंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी करताना ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी तसा जर वेळ देत गेला तर हे मला वाटतं सगळ्यांना सोबत घेऊन गेलेलं कधी पण चांगलं. मी असं होऊ शकत नाही की आपण ह्याला आता वेळ दिला आणि मग फक्त हेच करायचं, असं नाही करता येणार. कारण याला एक विशिष्टच वेळ लागतो. म्हणजे माझं एकदा सुचलं आणि ते एकदा प्रस्तुत झालं की त्याच्यानंतर मी ब्लँक असतो. तर त्यामुळं त्याला हा एक पर्टिक्युलर वेळ द्यायचा आहे आणि बाकीचं मला हे सगळं सोबत करावंच लागणार आहे. म्हणजे हे सगळं व्यंगचित्राच्या माध्यमातून आपण बघतो की परिणामकारक अशी व्यंगचित्र
एक सोलापूरकर सादर करतायत आणि मोठे परिणामकारक अशी ही व्यंगचित्र आहेत. शेवटी एक असतं की कोणाला तरी आपण एक डोळ्यासमोर ठेवलेलं असतं किंवा एक तो आदर्श असतो. तर अशा व्यंगचित्राच्या संदर्भामध्ये नेमका एक आदर्श म्हणा किंवा ती जी कला आहे तर ही सादर करताना काही प्रेरणास्थान ते कोण राहिलेलं आहे? नाही म्हणजे हे आतापर्यंत ही जी तुम्ही सगळी कार्टून्स काढलेली आहेत, खरं आहे खरं आहे. नाही सगळ्याच प्रेरणा म्हणा किंवा ज्याला म्हणू आपण असं की बाबा काही आदर्श आहे की त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाला एक आपण प्रभावित होऊन काही गोष्टी करत असतो, असं काही घडलेलं आहे का? सगळ्याच व्यंगचित्रकारांचे गुरु आर के लक्ष्मण जे आहेत, नो डाऊट ते तर सगळ्यांसाठीच आदर्श आहेत. पण मी ज्यांच्याकडे शिकलो ते खलील खान आहेत. त्यांच्याकडं मी म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा किंचितसा प्रयत्न केला. त्यांचं खूप काम मोठं आहे. जत्रा दिवाळी अंकात त्यांचं खूप काम असायचं. त्याच्यानंतर बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंचं काम आहे. बाळासाहेब ठाकरेंचं काम मला जास्त जवळचं वाटतं, कारण जे स्पष्ट आणि मनात आलेलं व्यक्त करणं हे त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. त्यानंतर राज ठाकरेंचं तर आहेच आहे, पण बाळासाहेब ठाकरेंचं मला जास्त आत्ताच्या घडीला जास्त उपयोगी वाटतं त्यांचं चित्रण आणि त्यांचे विचार. बेसिकली जे थोडंसं ऐकायला त्रासदायक किंवा झणझणीत असतात पण ते स्पष्ट असतात, तर ते मला जास्त अपील होतं. याचवर एक भाग असा आहे की आता हे तुम्ही कोरोनाचा हा सगळा पिरियड आहे त्याच्यावरती आधारित काही व्यंगचित्र आहेत किंवा अन्य विषयावरती आहेत. एक आता पुढं चालून मानस कशा पद्धतीचं आहे की व्यंगचित्र जर काढायची आहेत आपण असं ठरवलंय तर एक साधारण त्याच्यावरती ते काय डोळ्यासमोर आहे की कुठली वाटचाल राहील या कार्टूनच्या संदर्भात? डोळ्यासमोर ठेवलं की त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं की हा छंद म्हणून जोपासायचा, कशा पद्धतीचं? कारण लोकांचा एक मोठा प्रतिसाद या कार्टूनने मिळताना दिसतो आपल्याला. एक काय ठरवलं की या कार्टूनच्या संदर्भामध्ये? बेसिकली सामाजिक प्रश्न मांडताना जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं ते खूप जवळचं वाटतं. म्हणून माझा पहिल्यापासूनचा आणि आत्ता पण माझा तोच भाग आहे करण्याचा की सामाजिक प्रश्नांना प्राधान्य थोडं द्यायचं. नुसतंच फेसबुकला काहीतरी कमेंट देऊन किंवा एखाद्या सोशल मीडियावर काहीतरी कमेंट देऊन काहीतरी विचित्र काहीतरी प्रेझेंट करण्यापेक्षा सामाजिक भान ठेवून प्रगतीसाठी बदलासाठी आपण काय करू शकतो तो भाग डोक्यात ठेवून जर केलं तर मला वाटतं माझ्यासाठी ते जास्त चांगलं आहे. आणि मला त्याची जास्त आवड आहे की सामाजिक प्रश्नांना कसं प्रेझेंट करता येईल. मग ते आपल्या नेत्यांसमोर असेल, प्रशासनासमोर असेल, इतर ज्या ठिकाणी त्या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकेल अशा ठिकाणी काम करायला मला नक्कीच आवडेल. एक भाग असतो की जे तुम्ही काम करताय त्याला सपोर्ट होय, किंवा ही जी कला आहे आधीच आपण पाहिलं की म्हणजे शिवरंजनी तुमचं काम आहेच आहे, व्यवसाय आहे. एक घरचं एक पाठबळ कशा पद्धतीने मिळतं की ही सुद्धा आता कला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्याच विश्वात राहताय, तर ते एक वातावरण कशा पद्धतीचं, तेवढा सपोर्ट याला देखील मिळतोय का? म्हणजे गायनाला मिळत होताच, व्यवसाय क्षेत्र तर तुमचं आहेच आहे. नाही अगदी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला ज्यावेळेस माझं पहिलं व्यंगचित्र घरात बघितलं गेलं खूप दिवसांनी, खूप वर्षांनी, त्यावेळेस माझ्या घरातले सुद्धा अचंबित झाले होते की तुम्ही हे करताय तर करत राहा. म्हणलं की माझ्या मुलीने माझ्यासाठी सगळं ते करून ठेवलं होतं की तुम्ही हे समोर ठेवते मी, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बसा आणि करा. आणि इवन घरातल्या कुणाचाही त्याला अडथळा तर कधीच नसणार आहे, पण प्रत्येक वेळी प्रत्येक चित्र केलेलं मी आधी घरात दाखवतो की तुला काय वाटतंय, तुला हे अपील होतंय का, तुम्हाला ह्यात काही वेगळं वाटतंय का. म्हणजे ती पहिली शाबासकी मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर टाकतो. म्हणजे एवढा म्हणजे थोडक्यात ते माझ्या घरातलं सेन्सर बोर्डच आहे, तिथूनच मी ते बाहेर काढले जातं. म्हणजे एक भाग असतो की शेवटी एक आत्मिक समाधान पण. येस सर. म्हणजे कलाकाराला ते आत्मिक समाधान सर्वात मोठं महत्त्वाचं असतं. बाकी याच्या पुढे व्यावसायिक त्याचं स्वरूप असेल किंवा एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही ती कला सादर करत राहाल व्यंगचित्राच्या माध्यमातून असेल, पण जेव्हा ही सगळी कला तुम्ही सादर करताय, लोकांसमोर हे व्यंगचित्र येत आहे आणि आपण बघतो की जेव्हा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो त्याचं एक समाधान कशा पद्धतीचं आहे आज? सगळं मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. समाधानाचं तर व्हॅल्युएशन करू शकत नाही. आणि मुळात माझी सुरुवात म्हणजे माझा आयुष्याबद्दलचाच विचार असा आहे की समाधानाने आनंद मिळत असेल तरच त्यात काम करायचं. म्हणजे मला ज्या ज्या ठिकाणी समाधान मिळालं नाही मी ते काम सोडून दिलेलं आहे. मला नोकरी होती, म्हणजे मी चित्रकला शिक्षक म्हणून मला नोकरी लागण्याची मला ऑफर होती. मी माझ्या मित्राला तिथं जोडून दिलं आणि तू जॉईन करून मी व्यवसायात पडलो, कारण मला आनंद घ्यायचा होता. मला ते एका चौकटीत राहून काम करायला
आनंद मिळाला नसता हे मला माहीत होतं. आणि आज म्हणूनच मी व्यवसाय पण चांगला करू शकलो, शिवरंजनी पण छान आम्ही पेलू शकलो सगळेजण, आणि माझे जे बाकीचे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही करू शकलो. तर हा समाधान मिळण्यासाठीच माझं फोकस आहे. पैसा किती मिळतो हा मी कधीच त्याला प्राधान्य दिलं नाही. तो माझ्यासोबत आमच्यासोबत हा येत गेला आहे, पण प्राधान्य आहे ते समाधान मिळण्यातच, आणि त्या आनंदासाठीच माझी वाटचाल चालू आहे. नक्कीच हे सगळं जे काम आहे ते आपण सगळ्यात कलाकाराच्या दृष्टीने ते समाधानाची ही सगळी बाब आहे. पण जेव्हा ही व्यंगचित्र आपण लोकांसमोर मांडतोय आणि जी कला तुम्ही आत्ता तुमच्यासमोर येते, या सगळ्या गोष्टीला उशीर झाला असं काही कुठं मनाला वाटतं का, की ही कला तुमच्याजवळ होतीच पण मला वाटतं काही उसंत मिळाली नाही, वेळ मिळाला नाही, किंवा तुम्ही तुमच्या अन्य कामांमध्ये व्यस्त होता, पण आपण म्हटल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडासा वेळ मिळाला, त्यातनं हे सगळ्या गोष्टी पुढे येत गेल्या आणि मग त्याला लोकांची पसंती मिळाल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात व्यंगचित्र आता काढतायत. जी हातात एवढी मोठी कला होती, या कलेला उशीर लागला असं आता कुठं मनाला वाटतंय का? थोडं व्यवसायाची व्यस्तता म्हणू शकतो, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आळस असं म्हणू शकतो. कारण जमणार नाही, आता कधी वेळ काढू, हा जो थोडासा भाग असेल, कदाचित ते एक कारण असेल. कारण होऊ शकतं, मनात आलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स होऊ शकतो, कारण हा काही पूर्ण वेळ त्याला द्यायची काही आवश्यकता नाही आहे. मी तेव्हाही वेळ देऊ शकलो असतो कदाचित, असं आत्ता मला वाटायला लागलं. कारण जेव्हा लॉकडाऊनचा तो ब्लॉक मिळाला तेव्हा हे कुठंतरी बाहेर आलं, पण मी रोजच्या ह्या सगळ्या दिनचर्येत हे करू शकलो असतो. पण देर आहे दुरुस्त आहे म्हणतो आपण, तसं आता इथून पुढं तर मी नक्कीच म्हणजे हा भाग सोडणार नाही आहे. कंटिन्युअसली मी हे करतच राहील. तुम्ही मगाशी जसा प्रश्न विचारला की समाधान तुम्हाला कशा मिळालं, तर मला हे आश्चर्य मला छान वाटलं की मी ज्या दैनिक वर्तमानपत्रात काम करत होतो, ज्या ठिकाणी काम करत असताना मी तिथला एक कर्मचारी म्हणून असताना, आज त्या वर्तमानपत्राने माझी दखल घेतली, माझ्यावर लेख लिहिला की हा असं एक सोलापूरचा अवलिया काहीतरी काम करतोय. मला ते खूप म्हणजे मनाला भावलं की ज्या ठिकाणी मी काही तुटपुंजा पगारावर नोकरी करत होतो त्या ठिकाणी त्या वर्तमानपत्रात माझा लेख छापून यावा ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. त्याच्यासारखं मोठं समाधान कुठंच नाही आहे. उन्मेष, शेवटचा प्रश्न असा की जी काही लोकांची पसंत मिळते, सोलापूरकरांची प्रत्येकाची भावना अशी आहे की तुम्ही सातत्यानं कार्टून काढत जावेत. जरूर. तर त्या बाबतीत आता कसा विचार केला की नाही आता वेळ काढायचा आणि कार्टून मी करायचेच? मी आता एक अगदी सोपी नीती अवलंबली आहे की मला जेव्हा विषय सुचतो त्यावेळेस मी तो मोबाईलमध्ये लिहून ठेवतो, आणि दिवसभराचा एक टाईम ठेवला की ह्या वेळात मी ते कार्टूनसाठी वेळ देईल. विषय हा कधी सुचू शकतो, त्याला काही काळभान नाही आहे काही. मग तो सुचलेला वेळ मी मोबाईलमध्ये नोट डाऊन करून ठेवतो, आणि मला एक दिवसाचा मी एक वेळ ठेवला की ह्या वेळात मी हे कार्टून करणार म्हणजे करणारच. आणि त्यामुळे मला वाटतं तुमची जी इच्छा होती किंवा बाकी सगळ्या माझ्या मित्र कंपनींची रसिकांची जी इच्छा आहे की हे करत राहावं, तर मी हे जरूर सक्सेसफुली करत राहील. म्हणजे जबाबदारी वाढल्यासारखी वाटते का? म्हणजे तुम्ही सहजपणे हे व्यंगचित्र सोलापूरकरांसमोर मांडली, मला तसंच, पण आता सोलापूरकरांची अपेक्षा मात्र वाढत चालली आणि त्याचा कुठेतरी आता तुम्हाला असं वाटतं की जबाबदारी आपली वाढली. यामुळेच ह्या प्रतिसादाच्याच आग्रहापोटी, जबाबदारीपोटीच मी हे काम करतोय. कारण हे मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एवढी मोठी दखल घेतली जाईल ह्या गोष्टीची. आणि प्रत्येकाच्या कमेंट्स वाचून असं वाटतं की नाही यार, आता आपण जबाबदारीने हे काम केलंच पाहिजे. आणि त्या सगळ्या माझ्या मित्र कंपनींना आणि माझ्या सगळ्या हितचिंतकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला खूप मोठा पुश केलेला आहे की हे तुम्ही केलं पाहिजे, तुमच्यात ते आहे आणि हे तुम्ही व्यक्त झालंच पाहिजे. आणि मी त्या सगळ्यांचा, तुमच्यासहित सगळ्यांचा ऋणी आहे. नक्कीच. सोलापूरचे उन्मेष शहाणे ज्यांची व्यंगचित्र आता सध्याच्या काळामध्ये अगदी फारच चर्चेचा विषय झाला, सोशल मीडिया किंवा अन्य क्षेत्र असतील तिथून त्यांच्या व्यंगचित्राची एक मोठी चर्चा आहे. आणि झालं असं की ही कला त्यांच्याजवळ होतीच, पण त्यांच्या त्या व्यवसायाच्या वेळापत्रकात किंवा आता त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केले की काही आळसच होता, त्यामुळे हे व्यंगचित्र बाजूला आली. पण जी व्यंगचित्र समोर येतात निश्चितच ती मार्मिक आणि प्रभावी अशा पद्धतीची व्यंगचित्र आहेत, आणि आमचा एक सोलापूरचे कलावंत ती गोष्ट प्रभावीपणे सादर करतायत, आणि ज्याची दखल असं मला वाटतं की राज्यभर त्याची दखल घेतली जाते. जे मान्यवर विविध क्षेत्रातील ते देखील याचं कौतुक करतात. सोलापूरच्या दृष्टीनं ही अतिशय भूषणावं अशी बाब आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणं एकच आहे की उन्मेषजी तुम्ही सातत्यानं ही कार्टून काढावीत. आणि आमच्या आता बघतोय की सगळे स्थानिक जे प्रश्न आहेत ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून ते मांडतायत. त्यांनी अगदी राज्य पातळीवर, उद्या देश पातळीवरची अशी व्यंगचित्र काढावीत, आणि निश्चितच त्यांच्याबरोबर आमचं सोलापूरचं नावलौकिक देखील एक मोठा होणार आहे.
तर निश्चितच त्यांच्या सगळ्या कार्यास आमच्या इन सोलापूर न्यूज परिवारातर्फे मनपूर्वक अशा शुभेच्छा आणि सातत्याने व्यंगचित्र काढत जा हे पुन्हा एकदा आम्हाला सांगणं. जरूर, तुमची इच्छा, सर्व रसिकांची इच्छा पूर्ण होईल. धन्यवाद.